जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वात मोठी बातमी आहे. भाजप व आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखण्यासाठी सर्व भूमिपुत्र एकत्र आले आहेत. जत तालुक्यातील सर्व विरोधी पक्षांनी भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मनसूर चचा खतीब, कुंडलिक दुधाळ, महादेव पाटील, अपारा बिरादार बाबासाहेब कोडक, मार्केट कमिटी संचालक रमेश पाटील, रासपचे नेते अजित पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जत तालुका अध्यक्ष बंटी बाबूराव दुधाळ, मारुती पवार, विजय बागेळे, संग्राम जगताप, प्रमोद सावंत, अरविंद गडदे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्याची बोलणं झालं, त्यांचं मन मोकळेपणा करून घेतला. त्यांच्या मनातल्या ज्या त्या म्हणजे विक्रमदादांनी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मन मोकळं केलं. त्याचबरोबर जगताप साहेबांनी राष्ट्रवादी अजित पवार साहेबांच्या पार्टीचं मन मोकळं केलं. पवार साहेबांच्या पार्टीचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ते करून पूर्ण केलं. त्याचबरोबर आपल्या पाठीशी असणारे सर्व लोक या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी जगताप साहेब आणि आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यात जिल्ह्याची निवडणूक आपण एकत्र लढवण्याचा हा कार्यक्रम आमचे नेते जगताप साहेब आणि विक्रमदादा जाहीर करतील. त्यांच्या मुखातनं आपण हा शब्द ऐकावा यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जत तालुक्याचे आमचे राजकीय वैचारिक असणारे आपले विलासराव जगताप साहेब तसेच आमचे या जत तालुक्याचे माननीय काँग्रेसचे नेते विक्रमदादा सावंत तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे आमचे राष्ट्रपती नेते या सर्वांच्या आमच्या विचारानं या तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये एक राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम आणि या लोकांच्या इथल्या जनतेचा जो मनातला प्रश्न होता की सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं चांगलं एक लोकांच्या मनातून ओळखून घेऊन या आमच्या आमचं जे नवीन पॅनल बनतंय त्या पॅनलचे प्रमुख असणारे आमचे विलासराव जगताप साहेब असतील, आमचे विक्रमदादा असतील, यांनी सर्वांनी ओळखून या जत तालुक्याचे जे मनातला हवा आहे त्यांना ते देण्याचं काम या सर्व पॅनलच्या वतीनं करण्याचा निर्णय घेतला व त्या अनुषंगानं आम्ही सर्वांनी आमच्या सर्व मित्रपक्षांनी सर्वांनी पाठिंबा द्यायसाठी आम्ही इथे उपस्थित आहोत आणि या संबंधी आम्हाला सर्वांना मित्रपक्षांना एकत्र घेऊन मोठ बांधण्याचं काम माननीय विक्रमदादा आणि जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळामध्ये असं चालू राहावं आणि जत तालुक्यातून आपण याला भरघोस मताने जतची जनता याला निवडून देईल असे आपल्या मार्फत जाणाऱ्यामध्ये विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपतोय या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्या भाजपचं जे राजकारण चालू आहे, घाणेरडं राजकारण, पैशाचं, दादागिरीचं आणि जातीवादाचं, ते राजकारण आपल्या इथल्या जतच्या जनतेला काही पसंत नाही. परंतु आपल्यामध्ये एकमत होत असल्यामुळं त्याचा फायदा व्हायला लागला हे सगळं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही एक विचार केला सर्व पक्षाच्या लोकांनी की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जर एकाच एक लढत दिली, आपण भाजपच्या विरोधात एकच जर उमेदवार दिला तर आपण जिंकू शकतो. ही सगळ्याची प्रबळ भावना आहे पक्षाच्या अध्यक्षाची आणि इथल्या मतदाराची सुद्धा तीच भावना आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकाच एक असं सीट देण्याचा आमच्या सर्वांमध्ये ठरलेलं आहे. चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे ते त्याच्यानंतर 1-2 दिवसात आम्ही करू. सध्या एवढंच ठरलं आहे की सगळ्यांनी मिळून भाजपला एकाच एक सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमचं एकमत झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक मतानं टक्कर देऊन भाजपचा पराभव निश्चितपणे आपण करू. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या
विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत. आणि ज्या पद्धतीनं या राज्यात, देशात, त्याचबरोबर जिल्ह्यात आणि तालुक्यात या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल या सर्वसामान्य लोकांच्या करण्याचा जो काही उद्योग सुरू आहे, ते आज या निमित्तानं एक चांगल्या विचारानं आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीजण या ठिकाणी एकत्र येऊन या तालुक्यातल्या प्रश्नांच्यासाठी आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवणार आहोत. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या तालुक्यातली सुज्ञ जनता या आमच्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवारांना निवडून देईल आणि जतच्या येणाऱ्या भविष्यात जे काही जतचे प्रश्न आहेत ते या निमित्तानं आम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकू. मान्य विलासरावजी जगताप साहेब असतील, मान्य विक्रमदादा सावंत असतील आणि सगळेच नेतेगण असतील, त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक ताकदीनं लढण्याचा निर्धार आजच्या बैठकीच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर म्हणजे जी भारतीय जनता पार्टीला जी मस्ती आहे, सत्तेची मस्ती, पैशाची मस्ती, ही मस्ती खऱ्या अर्थानं उतरवली पाहिजे यासाठी जनतेच्या आग्रहाखातर आम्ही सगळे नेते मंडळी आज एकत्र आलो आहे. जत तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं ठरवलंय की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. आज राज्यामधल्या निवडणुका काही ठिकाणी बिनविरोध केल्याचा प्रयत्न जातोय. पैशाच्या जीवावरती खऱ्या अर्थानं मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जातंय. ही लोकशाहीवरती खऱ्या अर्थानं एक हानी आहे. त्यामुळे भविष्यातल्या निवडणुका सुद्धा होणार नाहीत. त्यासाठी आताच आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्याला कुठेतरी रोखलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो. निश्चित आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक सक्षम आघाडी या तालुक्यामध्ये जनतेसाठी सादर होईल. तर निवडणुकीमध्ये आपली कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीनं कालपासून जी चर्चा झाली त्या चर्चेचा आज उल्लेख होतोय की विक्रमदादा विलासराव जगताप साहेब आणि सर्वच पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी एका मनानं, एका विचारानं एकत्र येऊन कालपासून जवळजवळ काल ह्या वेळेपासून आतापर्यंत 24 तास तिची चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्त्याची चर्चा झाली, प्रत्येक कार्यकर्त्याची बोलणं झालं, त्यांचं मन मोकळेपणा करून घेतला. त्यांच्या मनातल्या त्या म्हणजे विक्रमदादांनी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मन मोकळं केलं. त्याचबरोबर जगताप साहेबांनी राष्ट्रवादी अजित पवार साहेबांच्या पार्टीचं मन मोकळं केलं. पवार साहेबांच्या पार्टीचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ते करून पूर्ण केलं. त्याचबरोबर आपल्या पार्टीचे असणारे सर्व लोक या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी